मित्रांनो नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत रेणापूर तालुक्यातील पाथरवाडी या गावामध्ये। पाथरवाडी या गावामध्ये येण्याचं प्रयोजन असं आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून वाढलेले एक प्रचारक व सध्या पुणे जनता बँकेमध्ये कार्यरत असलेले नवनाथ मध्य यांच्या संकल्पनेतून पाथरवाडी या त्यांच्या शेतीमध्ये एक प्रकल्प उभा राहत आहे। या प्रकल्पाविषयी तुम्हाला माहिती करून देण्यासाठी आज आम्ही मुद्दाम त्यांच्या पाथरवाडी या प्रकल्पाच्या ठिकाणी आलेलो आहोत। त्यांचा हा प्रकल्प कसा आहे, या प्रकल्पामध्ये कोणत्या कोणत्या योजना राबवण्यात येणार आहेत, हा प्रकल्प कोणासाठी आहे, याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला करून देणार आहोत। चला तर आता आपण या पाथरवाडी येथील त्यांच्या प्रकल्पाविषयी माहिती जाणून घेऊया। नवनाथ रघुनाथ मध्ये मूळ राहणार पाथरवाडी, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर येथील रहिवासी असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालपणापासून स्वयंसेवक आहे। तृतीय वर्षे शिक्षित आहे। तालुका कार्यवाहापासून प्रांत धर्मजागरण कार्यकारिणीपर्यंत जबाबदाऱ्या होत्या। 1988 ते 92 पर्यंत संघाचा पूर्णवेळ विस्तारक लातूर व धाराशिव जिल्ह्यामध्ये पूर्णवेळ होतो। आता सध्या माझ्याकडे भारतीय किसान संघाची लातूर जिल्हा मंत्री अशी जबाबदारी आहे आणि लातूर येथील पुणे जनता सहकारी बँकेमध्ये मुख्य रोखपाल कॅशियर म्हणून कार्यरत आहे। माध्यम वृत्तमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। धन्यवाद। बरं, मामा म्हणून तुम्हाला ओळखतात सगळे? संघ परिवारामध्ये सर्वजण मला मध्य मामा, नवनाथ मध्ये म्हणलं तर कुणी ओळखणार नाही, पण मध्य मामा म्हणलं की सगळे लहान थोरापासून ज्येष्ठ स्वयंसेवकापासून आदरणीय कुकडे काकापासून मला मामा हे सर्वजण म्हणतात। बरं, मग आम्ही तुम्हाला मामा म्हटलं तर चालेल? आनंद बरं मामा, आमच्या व्ह्यूअरसाठी एक माहिती द्या की तुम्ही सध्या पुणे जनता सहकारी बँकेमध्ये कार्यरत आहात। येत्या 3 वर्षामध्ये तुम्ही सेवानिवृत्त होणार आहात। तर या सेवानिवृत्तीच्या काळामध्ये आपला जीवनकाळ वेगळ्या पद्धतीने व्यतीत करावा, यासाठी संघाच्या मुशीतून वाढल्यानंतर तुम्हाला हा प्रकल्प सुरू कसा करावा वाटला आणि हा प्रकल्प सुरू करण्यामागची तुमची प्रेरणा काय आहे आणि हा प्रकल्प सुरू करावा यासाठी तुम्हाला कुणी प्रेरणा दिली आणि या तुमच्या प्रकल्पामध्ये काय काय आहे हे सविस्तरपणे तुम्ही सांगा। सेवानिवृत्ती हे 3 वर्षानं झाल्यानंतर हे पुन्हा पैसे कमवणं हा माझ्या स्वभावात विषय नाही। मला आता उरलेल्या काळामध्ये, कारण मी प्रचारक होतो, प्रचारकीय कालावधी माझा अतिशय कमी झाला, म्हणून आता उरलेल्या येणाऱ्या काळामध्ये काही ना काही सामाजिक काम करावं, संघाचं त्यामधून संघाचा फायदा होईल असं कार्य करावं। मग काय करावं ह्याचा चर्चा मी अनेक दिवस विचार करीत होतो। त्यानंतर माननीय दादा लाड, भारतीय किसान संघाचे आता क्षेत्र संघटन मंत्री संभाजीनगर आणि दिनेश भाऊ कुलकर्णी अखिल भारतीय संघटन मंत्री यांचा आणि हरीश भाऊ कुलकर्णी प्रांत कार्यवाह यांचा सातत्यानं मला सहवास मिळाला आणि दादांच्या बोलण्यामधून असा विषय आला की आता सेवानिवृत्तीनंतर
एखादा शेतामध्ये असा एखादा प्रकल्प सुरू करावा जेणेकरून आपणाला ज्येष्ठ नागरिक त्यांना काही आसरा देता येईल. या ठिकाणी आध्यात्मिक असं म्हणजे त्यांचा निवासाची व्यवस्था. हा निवासाची व्यवस्था आहे. की दादांचं म्हणणं की आपण शेतकरी कुटुंबात जन्म झाले असल्यामुळं आपण दीर्घकाळ काही शहरी भागामध्ये राहू शकत नाही, पण शेती भागामध्ये आपल्याला जर राहायचं असेल, आता प्रवास होत नाही, तर त्यावेळेला 4 महिने 6 महिने निवास जे आहे, तर आपला जर अशा ठिकाणी शेतामध्ये काही ना काही आपण करत राहिलो आणि इथं सामाजिक काम घडत राहिलं तर आपल्याला इथं राहता येईल. तर असं काही ना काही सेवा कार्य करावं की जेणेकरून समाजाला त्याचा फायदा होईल. मग त्यांच्या प्रेरणेतून असं लक्षात आलं, परंपरागत आमच्या शेतामध्ये महादेवाची पिंड होती. अच्छा. त्याची पूजा आम्ही वेळामुषा पाडवा अशा सणाला येऊन इथं करायचो. परंतु ते साधारण इथं दगडाच्या खिळ्यावर होते. आता त्याच्यासाठी माझ्या वडिलांनी आग्रह धरला की या ठिकाणी थोडं छोटस मंदिर बांध. म्हणजे या ठिकाणी मंदिर होणार. हे या इथलं त्यांनी बघतात आपलं व्यवस्थापक आहेत इथले. यांच्या आजोबापासून पूर्ण आपल्या शेतीला आधार ह्यांचाच आहे. मग आमच्या वडिलांनी सांगून गेले की ह्यांच्याशिवाय कुणालाही द्यायचं नाही. काही नाही. इतके अनेक जण माझ्या महाग आहेत. आता तर ही कंपाऊंड वॉल झाले असते इतके जण महाग आहे, आम्ही 60,000 रुपये देतो, आम्हाला द्या. म्हणलं पैसा बघायचाच नाही. आता या ठिकाणी जो प्रकल्प आपण उभा करतोय की वारकरी शिक्षण संस्था असेल, वृद्धाश्रम असेल, गोशाळा असेल, की सेंद्रिय खत निर्मितीचा प्रशिक्षण केंद्र असेल, हे सगळं जे आहे ते समाजाच्या कार्यासाठी, समाज निरोगी निर्व्यसनी व्हावा या उद्देशानं हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामधून कसल्याही प्रकारे आर्थिक आपणाला काही ना काही मिळेल हा उद्देश नाही. तर माझ्या शेजारी आमचे तात्या आहेत, हे तात्यांचं मार्गदर्शन मला वेळोवेळी नेहमी मिळत असतं. आणि आमच्या गावामध्ये जी व्यसनाधीनता आहे की तात्यांच्या पुढाकारामुळे ते तरुणांना हे चांगल्या व्यसनाधीन हे अध्यात्माला लागण्यासाठी तात्याचा सातत्यानं प्रयत्न असतो. तात्याला आम्ही हे प्रकल्प उभा करून सहाय्य करतोय. तात्याचा अनेक संपर्क असल्यामुळं तात्यांचा आम्हाला उपयोग होईल. तसेच माझे सहकारी मुंडे साहेब हे पोलीस खात्यातून सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्यांना सुरुवातीपासून सामाजिक कामाची आवड होती. त्यांनी कसलीही पुनश्च एकदा नोकरी न करता, अर्थलाभ न घेता, हे समाजाची सेवा, मला समाजाचं काही ना काही देणं लागतंय या उद्देशापोटी त्यांचंही मला खूप मोठं सहकार्य. त्यांनी या ठिकाणी पूर्णवेळ उपस्थित राहून हा प्रकल्प अनेकांच्या मदतीनं हा मी संपन्न करणार आहोत. या ठिकाणी जी असणारी जवळपास 2.25 एकर जमीन, त्या ठिकाणं निघणारं उत्पन्न, हे सगळं प्रकल्पाला हे आपण देणार आहोत. या ठिकाणचं सेंद्रिय भाजीपाला असेल की या ठिकाणी फळं, या 120 फळाची झाडं इथं लावलेली आहेत आपण. आणि आता 2 वर्षानंतर ही फळं सगळी झाडं द्यायला सुरुवात होतील. आता पपई, जांभळ, पेरू अशी फळं सुरू झालेली आहेत आता. तर ह्या सगळ्या फळांचा उपयोग या ठिकाणी शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थी, या ठिकाणी सेवानिवृत्त आलेले जे आमचे नागरिक आणि ज्येष्ठ प्रचारक संघाचे, यांच्यासाठीच हा सगळा फळाचा भाजीपाल्याचा उपयोग आम्ही करणार आहोत. याच्यात कसलाही अर्थलाभ आम्ही स्वतः कुटुंबासाठी काही घेणार नाही. ही आम्ही ठरवलेलं आहे. हे ठरवूनच आम्ही या कार्याला सुरुवात झाली. मी संघाच्या मुशीतून माझं जडणघडण झाल्यामुळं अनेक ज्येष्ठ प्रचारकांचं जीवनमान मी पाहिलेलं आहे. आणि संघामध्ये शाखेत गेल्याबरोबर एक आम्हाला पद्य सातत्यानं ज्येष्ठ स्वयंसेवकाकडनं प्रचारकाकडनं सांगितलं जातं, देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे. या संघाच्या पद्याच्या ओळीप्रमाणे मी संकल्प असा केला, देशाने मला सर भरपूर काही दिलेलं आहे, हे हवा माझ्यासाठी आहे, हे धरती माझ्यासाठी आहे, पण मी धरतीसाठी काय करू शकतो, या वातावरणासाठी चांगलं राहील याच्यासाठी मी काय करू शकतो. म्हणून मला या संघाच्या पद्याच्या ओळीप्रमाणे जीवन जगावं. आपण राहिलेलं जे परमेश्वराने दिलेलं आयुष्य आहे हे समाजासाठी आपण द्यावं, देशासाठी द्यावं, या प्रकल्पासाठी द्यावं आणि चांगल्या कामासाठी द्यावं. हे संघानं संस्कार अनेक ज्येष्ठ स्वयंसेवकाचा, माननीय कुकडे काका असतील,
लातुरे आप्पा असतील, आबा रेड्डी असतील, अशा अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनामुळं माझी जडणघडण झाली आणि ह्याच्यातूनच मला हा प्रकल्प सुचला आहे. खंदाडे हे पाथरवाडी येथील ग्रामस्थ आहेत व आध्यात्मिक क्षेत्राला वाहून घेतलेलं एक व्यक्तिमत्व आहे. वारकरी संप्रदायाचं वगैरे ते मोठं काम करतात आणि नवनाथ मामाच्या शितीशी ते जोडले गेलेले आहेत. तर आपण आता त्यांनाच विचारूया की या प्रकल्पामध्ये तुमचं दायित्व काय राहणार आहे, म्हणजे तुमचं योगदान काय आहे, काय काय. या प्रकल्पामध्ये आम्ही या शेतीमधून अनेक भाजीपाला, अन्न वगैरे, गहू, ज्वारी हे सेंद्रियमधून उत्पन्न करून अच्छा. या प्रकल्पाशी सहकार्य म्हणून आम्ही या इथल्या राहणाऱ्या सर्व वृद्धांना, तरुण विद्यार्थ्यांना त्या अन्नदानाच्या स्वरूपात, भाजीपाल्याच्या स्वरूपात, कांदा असेल, लसूण असेल, मिरची असेल, या सगळ्या गोष्टी एक त्यांना खाण्यासाठी सुविधा म्हणून आम्ही त्यांना वापरत आहोत. अच्छा. म्हणजे कंपोस्ट खत म्हणजे हे करून गांडूळ खत वापरून तुम्ही एक निसर्ग शेतीच उभा करणार हो, आहेत. आणि सेंद्रिय शेती. या सेंद्रिय शेती पद्धतीच्या भाजीपाला असेल, कडधान्य असतील किंवा इतर जे धान्य हे करणार आहात, त्याचा वापर तुम्ही या प्रकल्पामध्ये सहभागी होणाऱ्या वृद्धांसाठी ते वापरणार आहात. या व्यतिरिक्त तुम्ही धार्मिक वारकरी संप्रदायाचं काय इथं चालवणार आहात काम? तरुण विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षण संस्था, त्यांना पारमार्थिक शिक्षण म्हणून मृदंग वादन, गायन, कीर्तनाचा अभ्यास, गीतेचा अभ्यास, जे काही वारकरी संप्रदायामधून जेवढे काही प्रकल्प चालतात, सगळेच आले त्याला संप्रदायाशी जोडून ते आम्ही सगळे पुरवणार. अच्छा. मित्रांनो, तुम्हाला आवर्जून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की सध्या तरुण पिढी व्यसनाधीन झालेली आहे. तर अशा या व्यसनाधीन तरुण पिढींना अध्यात्म एक अशी शक्ती आहे की ते अध्यात्माकडे त्यांना वळल्यानंतर त्यांना व्यसन कमी करण्याची, व्यसन सोडून देण्याची एक फार मोठी शक्ती या अध्यात्मामध्ये आहे. तर आपले खंदाडे मामा हे अध्यात्माचं एक मोठं काम इथं करतात. ते कशा पद्धतीने तुम्हाला काय वाटतंय, तरुण पिढीबद्दल तुम्हाला काय सांगा वाटतं? आत्ताच्या या युगामध्ये तरुण पिढी बरीच व्यसनाधीन होऊन आपलं जीवन त्याच्यामध्ये उद्ध्वस्त करून घेत आहेत. तर त्यामधून मुक्त होण्यासाठी, व्यसनाधीन जी बरेच तरुण गेलेले आहेत त्याच्यामधून मुक्त होण्यासाठी एक आम्ही ही वारकरी शिक्षण संस्था इथं आपल्या पाथरवाडी गावामध्ये स्थापन करून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त होईल तेवढे तरुण इकडे घेऊन सांप्रदायिक त्यांच्या जीवनाची व्यवस्था चांगली होईल. म्हणजे त्यांचं जीवन तिकडं व्यसनाधीन होऊन संपवण्यापेक्षा वारकरी ह्याच्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या जीवनाची व्यवस्था, त्यांचं जीवन व्यसनमुक्त आपण मरेपर्यंत त्याच्यामधून मुक्त हो अशी आमचे त्यांच्या जीवनाची व्यवस्था लावण्यासाठी आम्ही प्रकल्प उपलब्ध केला. तुमच्या या प्रकल्पामध्ये या तरुणांना तुम्ही हरिपाठापासून वारकरी संप्रदायाचं भजन शिकवण्यापासून ते वेगवेगळं कार्य कोणतं शिकवणार आहात आणि भविष्यात तुम्हाला त्या तरुणांना कीर्तनकार बनवायचं असेल तर त्याची काही योजना आहे का तुम्हाला कीर्तन शिकवण्याची? हो की आमच्याकडे ते वेगवेगळे जे शिक्षक जे आहेत, म्हणजे वारकरी संप्रदायामधून बरीच महाराज मंडळी आहे, शिक्षण देणारे काही शिक्षक आहेत, त्यांचं आम्ही सहकार्य घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रातले म्हणजे मृदंग वादक, कीर्तन शिक्षण देणारे, गीतेचं शिक्षण देणारे, गायनाचं शिक्षण देणारे असे वेगवेगळे आम्ही इथं शिक्षक ठेवून प्रत्येक विद्यार्थ्यांना ज्या शिक्षणाची गरज आहे त्या शिक्षणाची आम्ही पूर्तता करण्याची आमची तयारी आहे. म्हणजे मृदंगापासून ते टाळ सुद्धा कसं वाजवा हे सुद्धा कला आहे आणि विणापासून ते हार्मोनियम म्हणजे पेटीपर्यंत सगळ्या पद्धतीचं ज्ञान तुम्ही त्या विद्यार्थ्यांना देणार आहात. आणि यासाठी काही तुम्हाला मदत लागली तर बाहेरगावचे काही शिक्षक असतील शिकवणारे, त्यांची मदत तुम्ही घेणार आहात. एक चांगलं काम तुम्ही उभा करताय. धन्यवाद. आता आपण भेटणार आहोत पंडितराव मुंडे यांना. पंडितराव मुंडे हे पोलीस खात्यामध्ये कार्यरत होते. आता ते सेवानिवृत्त झालेले आहेत. सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील समाजसेवा करण्याचा त्यांचा पिंड असल्यामुळे नवनाथमध्ये यांच्या खांद्याला खांदा देऊन ते काम करणार आहेत. तर आता त्यांच्याशी आपण आता बातचीत करूया. नमस्कार. नमस्कार. तुम्ही सेवानिवृत्तीनंतर
असा समाजसेवेकडे तुम्हाला का वळावं असं वाटलं? त्याचे सामाजिक कार्य करण्याची पहिल्यापासून आवड होती. ते सर्व्हिसमध्ये करता आले नाही म्हणून आता वळलो हे समाजसेवेकडे. या प्रकल्पामध्ये कोणत्या स्वरूपाचं तुम्हाला काम करायला आवडेल? नवीन प्रकल्प उभा राहिलाय त्याच्यामध्ये हे माझे मित्र नवनाथ मध्ये यांनी चालू केलाय. तर या प्रकल्पाविषयी जे काय हे असेल योगदान ते देण्याचे माझं आणि इथली व्यवस्थापक पाहण्याची ह्याची माझी जबाबदारी राहील. मी व्यवस्था सगळे इथले करा. अच्छा, म्हणजे एकंदर दैनंदिनीतले काम काय चालणार आहे, कसं आहे, हो, ह्याची सगळं एकंदर तुम्ही वेळ देऊन इथं प्रकल्पाशी जोडले जाणार आहात. जोडले जाणार. वा वा, धन्यवाद. हे आता हे जी पाहिला हे झोपाळा आहे, याच्यावर बसून ज्येष्ठ नागरिकांना मनोरंजनपणे व्यवस्थितरित्या दोघं तिघजण एकावर बसून असं झोपाळ्यावर आनंद घ्यावा असे 3-4 झोपाळे आपण या ठिकाणी करणार आहोत. आता प्राथमिक स्वरूपामध्ये एक केलेला आहे ते दाखवण्यात. नमस्कार, माझं नाव जगदीश नवनाथ मध्ये. मी सध्या सहयोग अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये उदगीर येथे नोकरी करतो. असा जो हा प्रकल्प आहे, माझ्या वडिलांनी तो सेवा करण्यासाठी हा प्रकल्प आता नियोजित प्रकल्प उभारण्यासाठी तयारी चालू आहे. तर या प्रकल्पामध्ये अनिवासी जे काही वृद्ध असतील, आता आजकालच्या ह्याच्यामध्ये जसं जसं आता वर्षानुवर्ष आता आपण बघत चाललेलो आहोत, जे काही आजी आजोबा आहेत ते म्हणजे त्यांचे मुलं बाळ त्यांना सांभाळत नाहीयेत. त्याच्यामुळे आता पूर्वी कसं व्हायचं की शहरामध्ये याचं प्रमाण भरपूर आपल्याला पाहायला मिळायचं, पण हल्ली आता खेडेगावात सुद्धा या प्रकारचं प्रमाण पाहायला मिळत आहे. त्यामुळे जे काही खेडेगावातली अनिवासी म्हणजे आजी आजोबा असतील, त्यांचे मुलं बाळ त्यांना सांभाळत नाहीयेत, त्यांच्यासाठी हा प्रकल्प आहे. ते आजी आजोबा ह्या प्रकल्पामध्ये आपण घेणार आहोत. जे काही आजी आजोबा त्यांच्या मुलं लेकरा बाळांनी त्यांना हाकलून दिलेला असेल, किंवा त्यांना राहण्यासाठी घरदार नाहीये, किंवा त्यांना एक टाइमचं खाण्यासाठी सुद्धा जे काही सोयी सुविधा असतील ते बनवू शकत नाहीत, किंवा आजारी असतील, त्यांचा देखभाल करण्यासाठी कोणी नाहीये, तर ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण त्यांची एक सेवा करणार आहोत. आणि वर्षाला आपण येथे आरोग्य शिबिर असतील, किंवा प्रत्येक महिन्याला आपण आजी आजोबांना डॉक्टर मार्फत आपण त्यांची तपासणी देखील इथे करणार आहोत. तर हा जो वट्टा आहे तो आजी आजोबांसाठी बसण्यासाठी आपण बनवलेला आहे. इथून म्हणजे हा प्रकल्पाचा एक उद्देश आहे की वृद्धाश्रम हे आपण शहरात पाहिलेले आहेत, पण याची संकल्पना जी आहे की शेतामध्ये वृद्धाश्रम ही पहिलीच वेळ मला वाटतं की आपण असं तयार केलेलं आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये. आणि वृद्धांना कसं की शेतीविषयक आवड असते भरपूर, त्याच्यामुळे एकतर त्यांना म्हणजे आपल्या घरातच राहिल्यासारखं त्यांना वाटेल, म्हणून आपण हा प्रकल्प केलेला आहे. आपल्याला चूल पाहायला मिळते. एक निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्यांना आजी आजोबांना रुचकर जेवण खायला मिळावं, त्याच्यासाठी आपण ही चूल बनवलेली आहे आजी आजोबांसाठी. हे आहे जांभळीचं झाड. हे गेल्या 2-3 वर्षापासून अतिशय सुंदर गोड असे असंख्य, जवळपास या वेळेला 10 किलोच्या वर
जांभळं या वेळेला निघालेली आहे. हे पपईचे झाड आहे, हे बाजूला केळी लावलेली आहे. याचा सगळा सेंद्रिय पद्धतीचं या ठिकाणी या झाडाचं संगोपन केलं जातं पूर्ण शेणखतावर. आणि जे आपण शेपू लावलेली आहे प्युअर पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीची आहे. ह्याला शेणखत घातलेलं आहे. अतिशय सुंदर आणि चव, ह्या भाजीला वेगळी चव आपणाला या ठिकाणी तुम्हाला मिळेल. कारण हे सगळं हे भोपळा आहे. भोपळ्याचा वेल, याला चांगल्या पद्धतीची दुधी भोपळी, जे हृदयाला सुद्धा आपल्याला हार्टला सुद्धा या भोपळ्याच्या रसचा उपयोग होतो पूर्णपणे चांगला. हे दोडका आहे, दोडक्याचा वेल आहे पूर्ण. सगळा दोडकासुद्धा सेंद्रिय पद्धतीचा आपणाला बघायला मिळेल. संस्कारामुळे, संघाच्या संबंधामुळे मध्येंचा माझा संबंध आला. त्यात त्यांनी जो प्रकल्प उभा केला आहे ते मला त्यांनी सांगितलं. सुरुवात मी याआधी पूर्वी 2दा गेलो होतो. अगदी मोकळी जमीन असताना सुद्धा मी ती पाहिलेली आहे. शेतजमीन विहीर बांधली तेही मी पाहिलेले. आणि आता फक्त ऐकत होतो. कुंपण केले, हे केले, ते केले, सगळं ह्या वर्षामध्ये. आता वाटलं असेल कुंपण नुसतं ते, परंतु ते कुंपण नाही. तिथं त्याने झाडं लावलेली आहेत. आणि ती झाडं अशी आहेत, पद्धतशीर योजून लावलेली आहेत. पपई, त्या नारळाचं झाड, पपईचं झाड आणि दुसरे आंब्याचे झाड आणि फुलाचे झाड हे व्यवस्थित लावलेले आहेत. हे असं वाटतं की हे नुसती बाग नाही, नुसती जमीन नाही, हे नंदनवन आहे. मला ते नंदनवन वाटलं. म्हणून तिथे मी हे त्याला सांगितलं, तिथं पाहिलं ते. आणि पुन्हा नंतर मध्ये मला सगळं दाखवलं, आजपर्यंत दाखवलं. आता हे प्रचारकांच्या संघाच्या त्यांच्या शेवटच्या याला आता पुण्याला आपल्या कौशक आश्रम आश्रमामध्ये, कौशक आश्रमामध्ये सगळे प्रचारक, दत्तोपंत ठेंगडीपासून सगळे संघाचे सरसंघचालक तिथं होते. बाळासाहेब दीक्षित हे नाशिकला होते. लातूरला राहिल्यामुळं आणि मी वनवासी करण्याचं काम केल्यामुळं मला प्रचारकांना काय वेदना असतात, शेवटी काय त्रास असतात हे मी पाहिलेले. आणि आता तर सगळे वयस्कर झालेले, हे झालेले आहेत. सगळ्या प्रचारकाचं जीवन मी पाहिलेले. आता वाचण्यात येतं. आता हे आपलं सुद्धा हे केले, हे आता मध्याने उभा केले. आता माझ्यासमोर ते सगळ्यांचं चित्र दिसतं. माझं सुद्धा
आता वय 85 आहे, मला सुद्धा सगळं दिसतं. आता मी जे राहतो आहे घरात त्या ह्यानंच राहतो आहे, परंतु संघ मी सोडला नाही. तसल्या ह्याच्यात शाखेत जातो, काम करतो, मला जेवढं होईल तेवढं हे करतो. पण मला ही पुढची 2 वर्ष आयुष्यातली माझ्या शेवटचे फार महत्त्वाची आहे. आता 84 वर्ष म्हणजे परिवर्तनाचं राजकीय परिवर्तन, ते राजकीय परिवर्तन नाही, राष्ट्रीय परिवर्तन आहे. आणि पुढचं 25 साल म्हणजे संघाचा 100 वर्ष झाले हे मला बघायचं आहे. आता मी बघणार, मग पुन्हा. आणि ह्या आश्रमामध्ये आता केलेलं ह्याला मी सांगितलं नाव, ते मला सेवा केंद्र सांगितलं, ते बरं आहे. मठ करू नका. मठ म्हणजे तिथं व्यवस्था होत नाही आणि त्याचं लोकांचा दृष्टिकोन वेगळा असतो पाहिजे. तरी सेवा केंद्र म्हणा चांगलं आहे, मला आवडलं. लोकांनी तिथं पाहायला यावं, आता हे व्हावं. मी तर म्हणू पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली, हे नंदनवन होणार आहे. अजून त्याला चांगली फुलं सांगता येईल, फुलाचे झाडं हे ते तुम्हाला करता येईल, अजून करता येईल. लोक सांगतील तसं करतं. त्याला आत्ता ते इतकं चांगलं झालं आहे की पाहिल्यानंतर फळं सगळी, फुलं हे सगळं तिथं आहे आणि सगळ्या व्यवस्था चांगल्या आहे. आता हे आता मी वसतिगृहात राहिल्यामुळं काय त्याच्या वेदना असतात हे प्रचारकाच्या सुद्धा आणि ह्यांच्या पाहिलेल्या आहेत. आता हे केंद्र चांगलं चालावं असं मला वाटतं. सुभाष पांडुरंग सूर्यवंशी. मी वैद्यकीय व्यवसाय करतोय, पण निसर्गोपचार पद्धतीने करतोय माझा कार्य. माझं सेवा केंद्र हे साई रोडच्या उजव्या हाताला एक छोटंसं ओपनिंग केलेलं आहे, ओपीडी म्हणून आहे. त्या ठिकाणी सर्व सुविधा आहेत. मग त्या ब्लड सर्क्युलेशन असेल, स्टीम बाथ आहे, ऑक्सिजन आणि ब्लड सर्क्युलेशन आहे, व्हॅक्युम थेरपी आहे, हेल्थ केअर मशीन आहे, पुन्हा कास्याच्या पेटची थाळी आहे. या प्रकाराने आपण रोग्याला निसर्गोपचार देऊन आपण ॲलोपॅथिक औषधापासून दूर ठेवून त्यांचा पूर्णपणे चांगल्या प्रकारे उपचार करत आहोत. आणि माझ्याकडनं काही अर्धांगवायू, गुडघेदुखी, कंबरदुखी हे तर रोगी बरेच झाले. ज्यांना चालता येत नव्हतं ते चालायला लागले. पण अर्धांगवायूचा पेशंट माझ्याकडं 10 ते 15 दिवसापासून येत आहे. आज त्याची पूर्ण हालचाल चालू आहे. पूर्णपणे हात आणि पाय पूर्ण बधीर होते, पूर्ण हालचाल चालू झालेली आहे. अशा प्रकारचा उपक्रम मी राबवतो. तसेच माझे मित्र नवनाथमध्ये त्यांनी एक स्वतःचा एक संकल्प केला आहे. त्यांच्या शेतामध्ये एक छोटंसं मंदिर उभं करून किंवा वृद्धाश्रमासारखे एक विभाग त्या ठिकाणी उभं करून अनेकांच्या सहकार्याने उभं करायचा विचार केलेला आहे. त्या ठिकाणी अन्नक्षेत्र असेल, सामाजिक समरसता असेल, त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र या असावं, किंवा जे संघाचं काम करणारे किंवा नसले काम नाही केलेले असतील तरी त्यांना त्या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याची व्यवस्था पण केली जाणार आहे. तो एक तात्पुरती व्यवस्था नसून तिथं कायमची व्यवस्था केली जाणार आहे. त्यांचा उद्देश असा आहे की आपल्या माध्यमातून आपले जे आई वडील किंवा जे वृद्ध मंडळी आहेत त्यांची सेवा त्या ठिकाणी कशी घडली जाईल, तर असा एक मोठा प्रकल्प त्यांनी सुरू केलेला आहे. आणि त्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आज आपण शहरात पाहतो, शहरामध्ये आजूबाजूला घाण असते, वस्तीची घाण असते, त्या ठिकाणी काही वृद्धाश्रम आहेत. पण या ठिकाणी स्वतःची जागेची एक 10 गुंठे जमीन स्वतःची देऊन त्या ठिकाणी हा प्रकल्प उभा करायचं मानस केलेलं आहे. आणि त्या प्रकल्पामध्ये जी कोणी थांबतील त्यांची आरोग्याची सेवा करण्यासाठी नवनाथ मध्येच्या मंडळी सुनीता मॅडम त्या आरोग्य सेवेमध्ये बरेच वर्ष काम केलेले आहेत. म्हणजे आतापर्यंत काम करत आहेत त्यांना आरोग्य सेवेचा पूर्ण माहिती आहे आणि त्यांना मी पण माझ्या परीने पूर्ण सहकार्य करणार आहे. तर आपण सर्व जे कार्यकर्ते असो किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आपण आहोत, सर्वांनी या प्रकल्पाला उभं करण्यासाठी आपलं स्वतःचं तन मन धन अर्पण करून तो प्रकल्प कसा उभा राहील
आणि तो समाजसेवेसाठी कसा तयार केला जाईल, त्या ठिकाणी अखंड सामाजिक सेवा करून आलेल्या तिथं थांबणाऱ्या लोकांची पूर्ण सेवा होऊन, मग तो भजनी मंडळ असेल किंवा एखादं प्रशिक्षण असेल, भजनी मंडळ किंवा वारकरी संप्रदाय जे असेल त्या ठिकाणचं प्रशिक्षण दिलं जाईल. ज्या आपल्या हिंदू समाजामध्ये हिंदू संस्कृतीचं त्या ठिकाणी उभं राहील, संस्कार केंद्र केलं जाईल, अशा प्रकारचं त्या ठिकाणचा प्रकल्प उभा करायचं नवनाथ मध्ये यांनी ठरवलेलं आहे. सौ सुनीता नवनाथ मध्ये आरोग्य सेविका म्हणून काम करते. मला आरोग्याचे ज्ञान असल्यामुळे आजी आजोबासाठी वेळोवेळी सेवा देणार आहे, आरोग्याची सेवा देणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव मनीषा लक्ष्मण खडप. रेणापूर तालुक्यामध्ये राहते मी, लखमापूर येथे. सध्या आता लातूरमध्ये राहते. MIT कॉलेजला सेविका म्हणून आहे आरोग्य योजनेला. पातळवाडी येथे मी गेले होते सुनीता मध्ये त्यांच्या इथे. त्यांच्यातली सुविधा भरपूर चांगली आहे. शेतामध्ये राहण्याची सोय वगैरे, देवाचं मंदिर, झाडं, फळं, फुले खूप छान वाटलं. तिथं बघून असा आनंद आला ना, असं घरची आठवण देखील येईना गेली की तिथंच राहावं असं. इतका खूप आनंद. आणि असं त्यांनी जेवढं जी करायलेत ना, चांगली सेवा आहे.